हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 18. प्रकाशक्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मक भोगापवर्गार्थ दृश्यम. प्रकाश, क्रिया आणि स्थिती हा दृश्याचा स्वभाव होय. भूते आणि देहादी इंद्रिय हे दृश्याचं स्वरूप होय. तसेच जीवात्म्याला सुखदुःखाचे भोग घडवून अंतिम मोक्ष प्राप्त करवून देणे हा दृश्याचा हेतू होय. फार महत्त्वाचं सूत्र आहे. दृश्य म्हणजे काय ते योगादिराज पातंजली सांगत आहेत. दृश्याबद्दल 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रकाश, क्रिया आणि स्थिती हा दृश्याचा स्वभाव असून त्यानुसार ते प्रकट होते. भूते, इंद्रिये हे त्याचं स्वरूप आहे. भोग आणि त्याचा अपवर्ग हे दृश्याचे प्रयोजन आहे. दृश्य प्रकाशित होऊ शकते, त्यामुळे ते दिसते, भासमान होते. दृश्य दिसले की त्याबद्दल क्रिया घडते. आपण त्या दृश्याकडे जाऊ, ते दृश्य आपल्याकडे येईल. दृश्य अचल असल्यास त्याचा आकार, रंग, रूप याचं अवलोकन आपण करू. अशी काही ना काही क्रिया घडते. ते जड, द्रव्य, वायू, चल, आचल, अचल इत्यादी स्थितीत असतं. काही वेळेला उलट प्रकार होतो. जडस्थितीतील दृश्याला धक्क्यामुळे चेतना मिळते आणि ते क्रियाशील होते, प्रकाशात येते, आपल्याला दिसते. विश्व आणि त्यातील यच्चयावत गोष्ट या सर्व दृश्य आहेत. त्या परम दिव्य चेतनेपासून, आत्मतत्वापासून उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळे त्या जडस्थितीत राहू शकल्या तरी त्या संवेदना रहित नाहीत. माफ करा, त्या संवेदना रहित नाहीत. चेतना ठोंब्यासारखी वागू शकत नाही. आपण जेव्हा दुसऱ्या मनुष्याकडे पाहतो तेव्हा त्याच्यातही काही हालचाल होते. आपण जेव्हा पशुकडे पाहतो तेव्हा त्याच्यातही काही हालचाल होते. याचप्रमाणे आपण जेव्हा झाडाकडे पाहतो तेव्हा त्याच्यातही काही ना काही हालचाल होते. एवढेच नव्हे तर दगडातही चेतना असते, फक्त ती सुप्तावस्थेत असते. आपण जेव्हा आपण वापरत असलेल्या दागिन्याकडे पाहतो तेव्हा तो दागिनाही आपल्याकडे पाहत असतो. म्हणूनच आपण तो दागिना इतर अनेक अनोळखी दागिन्यातून आपलाच आहे असे पाहता क्षणीच ओळखू शकतो. दृश्य ही प्रकृती आहे. सत्वगुणामुळे ते प्रकाशतं. दृश्य ही प्रकृती आहे, सत्वगुणामुळे ते प्रकाशतं. त्यात प्रचंड ऊर्जा असते, परंतु ती शांत असते. रजोगुणामुळे त्यात व्यावहारिक क्रिया होते. यात प्रचंड ऊर्जा असते आणि ती सतत उफाळून येऊन सतत कार्य करत असते. तमोगुणामुळे ते स्थितीत येते, जड होते. यात प्रचंड ऊर्जा असते, परंतु ती सुप्त असते, निष्क्रिय असते. अशा प्रकारे दृश्यात प्रकृतीचे 3 गुण सत्व, रजतम असतात. सत्व, रजतम या 3 गुणांपैकी जो गुण इतर 2 गुणांच्याहून जास्त प्रकट होईल, या 3 गुणांपैकी जो गुण इतर 2 गुणांहून जास्त प्रकट होईल, प्रभावशाली होईल, त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा स्वभाव उफाळून येतो, बाहेर येतो, प्रकट होतो. तो दृश्याचा स्वभाव असून ते त्याचप्रमाणे प्रकट होते. योगसाधनेमुळे या 3 गुणांत संतुलन घडून येते. ऊर्जा सम्यक होते. त्यामुळे योगी मौन असतो, तो तेजस्वी असतो. केवळ त्याच्या उपस्थितीने कार्य होते. दृश्याला भूत असं म्हटलंय, ते दोन्ही अर्थी योग्यच आहे. दृश्य सदा सर्वदा नेहमी अगोदरच असतं. चेतना अनादी अनंत आहे. आपल्याला दिसायच्या आधीही दृश्य असते. ते आपल्याला भासमान होते म्हणून ते भूत आहे. तसेच पंचमहाभूतांमधून निर्माण होते. भूतांमधून निर्माण होणारे या अर्थीही ते भूत आहे.
पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, मन यामुळे दृश्य स्वरूपास येते. अशा दृश्याची आपल्याला जाणीव होते ती आपल्या इंद्रियांमुळे, इंद्रियांमार्फत. म्हणून दृश्याच्या स्वरूपात भूतेंद्रिय असं म्हटलेलं आहे. येथे दृश्याची 2 महत्त्वाची प्रयोजनं सांगितलेली आहेत. एक म्हणजे दृश्य उपभोगण्यासाठी आहे. यामुळे प्राणी जगू शकतात, नाहीतर प्राण्याला जगायचा कंटाळा येईल. जगायला जीवनात रस निर्माण झाला पाहिजे. या भोगांमुळे प्राणी जगायला उद्युक्त होतो. कोणतीही गोष्ट भोगल्याशिवाय त्याचं आकलन होत नाही. कष्ट, पीडा, त्रास सहन केल्याशिवाय कोणत्याही वस्तूचे ज्ञान होत नाही. वस्तू आयती कष्टाशिवाय मिळाली की त्याची किंमत राहत नाही. ज्ञानासाठी अनुभव उपयोगी नाही, अनुभूती महत्त्वाची आहे. दुसऱ्याचा अनुभव आपल्याला अनुभूती मिळण्यासाठी मार्गदर्शक असतो. स्वतः टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय शहाणपण येत नाही. दुसरं म्हणजे भौतिक जीवन हे आध्यात्मिक ज्ञान जाणण्यासाठी आहे. शेवटी दृश्याचा त्याग करून मुक्ती मिळवायची आहे. दृश्यात रममाण व्हायचं नाही. मुक्तीचं ध्येय साध्य करण्यासाठी जे जगणं आवश्यक आहे तेवढ्यापुरतंच दृश्य भोगायचं आहे. आपण नेमकं हेच विसरायला, आज नेमकं हेच आपल्याला विसरायला झालेलं आहे. भोग सतत भोगायला कसे मिळतील यासाठीच सर्व ज्ञान पणाला लावलं जातं. केवळ मनुष्य योनीतच अंतरात्म्याचं ज्ञान शक्य आहे. क्लेशांपासून योग्य धडा घेऊन या मनुष्य योनीतच भोगांचा हळूहळू त्याग करून मुक्ती मिळवली तरच या नरदेहाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. यासाठी एक साधना सांगतो. साधकांनी रुंद काठ असलेलं पातेलं पाण्यानं अगदी काठोकाठ भरावे आणि ते हातात घेऊन त्यातील पाणी न सांडता फेऱ्या माराव्या. पातेल्यातील पाणी सांडू नये यासाठी शरीराचा रोमन रोम एकवटून येईल. द्रष्टा आणि दृश्य एकरूप होणे म्हणजे काय याचा अनुभव येईल. हरिओम.